नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आधी नाही म्हटलं आणि नंतर हो म्हणावं लागलं अशी अत्यंत विचित्र अवस्था सध्या महाराष्ट्राच्या राज्य लोकसेवा आयोगाची झालेली आहे. औषध निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेल्या पेपरच्या बाबतीत अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. औषध निरीक्षक पदासाठीची प्रश्नपत्रिका फुटली अशी तक्रार झाल्याच्या नंतर प्रश्नपत्रिका फुटलेलीच नाही असा दावा लोकसेवा आयोगानं सुरुवातीच्या टप्प्यात केला. मात्र नंतर ही परीक्षा फुटलेली आहे अशी कबुली लोकसेवा आयोगाला द्यावी लागली आणि राज्य लोकसेवा आयोगाला चक्क ही परीक्षा रद्द करावी लागलेली आहे. ही परीक्षा झाल्यापासून आत्तापर्यंत 488 जणांनी मुलाखतीची प्रक्रिया पार पाडलेली आहे. मुलाखतीचा टप्पा पार पाडल्यानंतर त्यांच्या नशिबामध्ये आलेलं नैराश्य हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. या सगळ्या प्रकारात जे कारण शोधलं गेलंय तेही अधिकाधिक आक्षेपार्ह आणि तितकंच चिंताजनक आहे. प्रियकर आणि प्रेयसीतलं भांडण हे पेपरफुटीला कारण ठरलं असं सांगून ही संपूर्ण परीक्षा पद्धती आपली उत्तमरित्या चालली आहे असंच लोकसेवा आयोग सांगू पाहतोय की काय असा प्रश्न पडावा. आत्ताच्या घडीला प्रियकर आणि प्रेयसीतल्या भांडणाच्या आडून लोकसेवा आयोगाने आपली स्वतःची जात चाललेली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी पण या लोकसेवा आयोगाच्याकडून या आधी जेव्हा जेव्हा पेपर फुटले तेव्हा तेव्हा काय काय कारणं दिली होती ती आपल्याला आठवत असतील. मुद्दा इथे निष्पक्ष आणि अतिशय स्पष्ट अशा स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीला राबवण्याचा आहे. कुठल्याही सरकारी नोकरीसाठी असो किंवा अगदी शाळा महाविद्यालयातल्या परीक्षेसाठी सुद्धा मुलं परीक्षार्थी अत्यंत मेहनत घेत असतात. अशा वेळेला आडमार्गानं या परीक्षा पद्धतींना धाब्यावर बसवून आपल्याला हव्या त्या पद्धतीचे गुण मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा अत्यंत गंभीर अपराध मानायला हवा. राज्य लोकसेवा आयोगाच्याकडून वारंवार परीक्षेतले घोटाळे हे विद्यार्थ्यांचं भविष्य सोप्या शब्दात करिअर बर्बाद करणारे, ते संपूर्ण करिअर नष्ट करणारे ठरतात आणि याबाबत एक आशावाद निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सरकारी दट्ट्याची गरज आहे. एमपीएससीतला हा सावळा गोंधळ कुणामुळे होतोय या प्रश्नासह आजच्या चर्चेला आपण सुरुवात करतोय. आपल्यासोबत मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला परिचय करून देतो. मान्यवरांना विनंती आहे की आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनकडे पाहायचं आहे. आपण पूर्ण वेळ ऑन एअर दिसत राहणार आहात. या चर्चेमध्ये आपल्यासोबत विरोधी गटाकडून काँग्रेसचे प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं बालाजीराव गाडे पाटील आहेत. सरकारचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी पर्यायानं एमपीएससीची बाजू सांगण्याच्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता अजितराव चव्हाण आहेत. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून नितीनजी आंधळे या चर्चेत आहेत. चर्चेला राजकीय वळण मिळण्यापूर्वी नितीनजी, पहिला प्रश्न मी आपल्यालाच विचारतो. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, आपण थेट समोर पाहून उत्तर द्या की ही परीक्षा जी आत्ता औषध निरीक्षक पदासाठी घेतली गेलेली होती ती फुटल्याचा संशय व्यक्त झाला. आता एमपीएससीने ते मान्य केलं. एमपीएससीने मुलाखतीची प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर पेपर रद्द केलाय. किती जास्त नैराश्य असू शकतं? आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. आज ही पेपरफुटी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे आणि याआधी देखील किती पेपर फुटलेत हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. जर ह्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये जर वाद झाले नसते तर ही पेपरफुटी समोर आली असती का? आणि याच्या आधीच्या पेपरफुटीचे पण तुम्ही पाहू शकता ना, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, आरोग्य भरतीचा पेपर फुटतो, तलाठी भरतीचा पेपर फुटतो, नीटचा पेपर फुटतो. म्हणजे डॉक्टर व्हायचंय घोटाळे करा, शिक्षक व्हायचंय घोटाळे करा, पोलीस व्हायचंय घोटाळे करा. ही पूर्ण शिक्षण व्यवस्था सडलेली आहे आणि विद्यार्थ्यांची विश्वासार्हता एमपीएससी कडे होती. म्हणजे ज्या सरळ सेवा पदभरतीमध्ये घोटाळे होत होते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मागणी केली की एमपीएससीने पदभरती घ्यावी आणि आता एमपीएससीचे पेपर फुटतायत. म्हणजे आता न्याय मागायचा कुणाकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य. म्हणजे आता विद्यार्थी म्हणतात की आम्ही 10 वर्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याला आपण आणलीत ही चर्चा की आशा बाळगली ज्याच्याकडून होती त्याच्याचकडून निराशा झाली. राज्य लोकसेवा आयोगानं इतर अनेक पदभरत्यांमधले घोटाळे टाळण्यासाठी आपल्या ताब्यात ती व्यवस्था घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली असताना तिथेच घोडं पेंड खाऊन गेलं.
आपल्यासोबत बालाजीराव गाडे पाटील आहेत. बालाजीराव, आवाज येतोय? हो, येतोय येतोय. आपल्याकडून या संपूर्ण मुद्द्यात मला राजकारणाच्या आधी, तुम्ही निश्चित भविष्यात आरोप प्रत्यारोप कराल, पण आत्ता सांगा, व्यवस्थेत चुका नक्की होत आहेत कुठे? सगळ्यात महत्वाचं प्रसादजी, या संदर्भानं युवक काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही अगोदरही आरोप केले होते की या परीक्षेमध्ये पेपर फुटी झालेली आहे आणि त्या संदर्भानं सातत्यानं समोर येऊन एमपीएससी आयोगातल्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारने खोटी माहिती दिली आणि असा आव आणला, जे तुम्हीच सुरुवातीला सांगितलं की पेपर फुटलाच नाही, असं काही झालंच नाही. अशा प्रकारे धादांत खोटं बोलून सगळ्या महाराष्ट्रातल्या मेहनत करणाऱ्या, प्रामाणिकपणे या परीक्षेमध्ये स्वतःचं भविष्य आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटं बोलण्याचं काम सरकारनं आणि आयोगानं केलं. नंबर 1. नंबर 2, जेवढे पेपर होत आहेत त्या प्रत्येक पेपरमध्ये नीट असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, औषध प्रशासन असेल, एमपीएससी असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटतोच कसा, सरकारचा हात आणि सरकारचं सहकार्य यामध्ये असल्याशिवाय आणि सरकारमधील लोक यात सहभागी असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. हे अनेकदा पकडल्या गेलेले जे आरोपी आहेत ते आरोपी सरकारी पक्षाच्या, भाजपच्या संबंधितच कसे असतात, हा सुद्धा प्रश्न प्रसादजी तेवढाच महत्वाचा आहे. या पेपरच्या संदर्भानं जर बोलायचं म्हटलं, मी एमपीएससी साठी जवळपास 8 वर्ष शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम पुण्यामध्ये केले. मला या विद्यार्थ्यांची परिस्थिती माहिती आहे. एमपीएससीचा विद्यार्थी किमान या परीक्षेमध्ये घोटाळा होत नाही या एका विश्वासावरती स्वतःचं भविष्य आजमावत असतो आणि त्या ठिकाणी 10-10 वर्ष पोटाला चिमटा काढून दिवस रात्र अभ्यास करत असतो. 145 जागांसाठी 44,500 पोरांनी ही परीक्षा दिलेली होती आणि आज 90 पेपर व्हॉट्सअप वरती लीक होतातच कसे, आणि याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत का मूग गिळून बसणार आहेत, आणि किती दिवस असाच खेळ या पोरांच्या भवितव्यासोबत भाजप करणार आहे. आणि ही दलाली, शेवट करतो, ही पेपर विकून जो पैसा कमवला जातोय तोच पैसा खासदार आमदार फोडण्यासाठी वापरला जातोय का, ही शंका आम्ही विरोधी पक्ष म्हणून का घेऊ नये. ठीक आहे बालाजीराव, कसं आहे, आपल्याला राजकीय आरोप टाळायचे होते आणि कारण सांगायची होती की पेपर का फुटले. तुम्ही राजकीय आरोप केलेत, पण त्यातले मी मुद्दे घेतो. तुम्ही असं म्हणालात की सरकारी आशीर्वादानं पेपर फुटतायत. दुसरी तुमचा तक्रारीचा मुद्दा असा आहे की व्यवस्थेवर कोणाचाही धाक नाही. हे 2 मुद्दे घेतो. पटकन आपल्याला अजितरावांपर्यंत पोहोचायचंय. अजितराव, आवाज येतोय? सर्वांना आपला आवाज येतो. बिलकुल. आत्ताच्या घडीला जे राजकीय आरोप झाले त्याचं उत्तर आपण खरं तर नंतर द्या, त्याची संधी मिळेल. पण तुमच्या स्वतःच्या आकलनामध्ये एमपीएससीचे असोत, नीटचे असोत, कुठलेही असोत, देशभरामध्ये पेपर फुटण्याची जी काही कारणं असतील ती महाराष्ट्रातल्या आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला सापडतायत का, आणि महाराष्ट्रातल्या पेपर फुटीची काही वेगळी कारणं आहेत का? सर, सर्वप्रथम तर मी म्हणजे आपल्यासारख्या सिनियर संपादकाला करेक्ट करायला लागणं हे काही बरोबर वाटत नाही, पण मी आपल्याला सुद्धा करेक्ट करू इच्छितो. आणि बालाजी गाडे पाटील काय ते, हे तर राजकारणापोटी काय वाटेल ती बडबड करतात. 8 वर्ष ज्या माणसाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवून आपला उदरनिर्वाह चालवला, त्यांनी तरी विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीची असुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी सवंग राजकीय वक्तव्य करू नये अशी माझी अपेक्षा होती. हरकत नाही, पण सर, एमपीएससी ही स्वायत्त बॉडी आहे. बिलकुल. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचं सरकार किंवा एमपीएससी याचा संबंध जोडण्याची गल्लत आपण कृपया कोणीही करू नका. बरोबर आहे अजितराव, अजितराव, मी ती गल्लत केलेली नाही. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की तुमच्या आकलनानुसार महाराष्ट्रातल्या पेपर फुटीची कारणं कुठली. मी अजून राजकीय चर्चेला सुरुवातच नाही केली आहे. सर, मला एक गोष्ट नम्रपणे आपल्याला सांगायची आहे की बघा, इतिहासामध्ये गेला आपल्याला आठवत असेल, एक 4 वर्ष एमपीएससीची भरतीच बंद होती. त्यावेळेला मोठमोठे अधिकारी महाराष्ट्राचे एमपीएससीच्या जबाबदार पदावरती असलेले आणि राजकीय नेते जेलमध्ये गेले होते. काँग्रेसचं सरकार त्यावेळेला होतं. मला एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची की ज्या वेळेला कुंपणाने जर शेत खाल्लं तर त्याला पर्याय नसतो. याच्याकरता माननीय नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये जे पाऊल उचललं की या पेपर फुटीच्या विरोधामध्ये अतिशय कडक कायदा केला, 10 वर्षांची कडक शिक्षा केली. त्यावेळेला आमचे काँग्रेसचे सहकारी तिथे हल्ला हो करत होते, हुर्रियो त्या गोष्टीची करत होते. आपल्याला याच्यावरती स्थायी उपाय शोधले पाहिजे. ठीक आहे, अगदी अजितराव, तुम्ही कारणांच्या बाबतीत बोललात तर खूप बरं होईल. सर नाही सर, मी कधीच मी गोंधळ केला नाही.
मला माझा मुद्दा पूर्ण करू. जी. याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर, की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर सातत्यानं पेपर फुटूच नये आणि फुटल्याचं लक्षात आलं. कारण बघा या यंत्रणेमधला कोणीतरी एखादा बेईमान होतो. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला एमपीएससी वाले नाहीच म्हणत होते. मी राज्याच्या गृह विभागाचं आणि पोलिसांचं अभिनंदन करतो. बिलकुल. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की त्यांनी याच्यामध्ये अतिशय सखोल चौकशी लावली. ते ईमेल करणारं पोरगं त्याला बोलवून घेतलं. बाकीच्या सगळ्या इतर सगळ्या गोष्टी सगळ्या पडताळून बघितल्या. तक्रारदार सुद्धा याच्यामध्ये नाही म्हणत होता. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. मी पोलिसांचं अभिनंदन करेन. याच्यामधले सगळे अँगल आणि जो लव्ह अँगल एक जो जी. आता खूप चर्चेला जातोय ना, तो सुद्धा आमच्या पोलिसांनी तपासात बालाजीराव उघडकीला आणलेला आहे. विश्वास तुटला तर तो सांधणं या मुलांचं आपलं काम आहे. बालाजीराव, या व्यवस्थेमध्ये आपण का आहोत शेवटी? अराजक निर्माण करून तुम्हाला सत्ता मिळवायची अजितजी, असेल तर तुम्हाला तुम्हाला इंटरप्ट करायला मला इंटरेस्ट नाहीये, पण एक मुद्दा तुमच्या चर्चेला आणतो की ज्या वेळेला ज्या पोरांनी गुन्हा दाखल तक्रार केली होती, त्या तक्रारदार पोरांना इथं विद्यार्थ्यांचे नितीन आंधळे प्रतिनिधी आहेत, त्यांना विचारा. ते मुलं माझ्याही संपर्क त्यांनी केला होता. त्यांना धमक्या देण्यात आल्या आयोगाकडनं, सरकारी पक्षाकडनं, की जर उद्या तक्रार खोटी निघाली तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू आणि तुमचं भविष्य खराब करू. अशा प्रकारे सत्यता समोर आणणाऱ्या पोरांना तुम्ही व्यवस्थेचा धाक दाखवून तुम्ही धमक्या देता तुम्ही. अजितराव एक मिनिट. अजितराव, या आरोपाची सत्यासत्यता आत्ताच पडताळून घ्यायला हवी. राजकीय चर्चेच्यासाठी आपल्याला वेळ मिळेल. नितीनराव, तुम्ही या आरोपांच्या अनुषंगानं आणखी काही सांगू इच्छिता का, की जो कोणी तक्रारदार होता त्याला गप्प करण्याचा प्रयत्न जर आयोगाकडून झाला असेल, आणि लक्षात घ्या मी सुरुवातीपासूनच हे सांगतो आहे, आयोगाच्या बाजूनं बोलण्यासाठी अजितराव इथे नाही आहेत, ते सरकारची भूमिका मांडतील, पण प्राप्त स्थितीमध्ये आयोग जे चुकीचं वागत होता, नितीनजी आपल्याकडे त्या संदर्भातले काही खुलासे आहेत का? नक्कीच आयोगानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आयोगानं परिपत्रक काढलं की जर हे तुम्ही आयोगाची बदनामी केली तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. यामुळे जे विद्यार्थी समोर येऊन बोलू पाहत होते किंवा ज्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टीचे पुरावे होते, त्यांना कुठेतरी माघार घ्यावी लागली की चुकून आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर आपलं शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त होईल. उलट आयोगानं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं होतं की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी समोर या. त्यामुळे आमचं सरळ म्हणणं आहे की आयोगातल्या अनेक वरिष्ठ अधिकारी यामध्ये सामील आहेत. आयोगांच्या अध्यक्षाचा असेल, सचिवांचा असेल किंवा संपूर्ण आयोगाचंच बरखास्त करणं गरजेचं आहे, कारण की संपूर्ण आयोग ह्या सगळं भ्रष्ट यंत्रणेमध्ये किंवा ह्या घोटाळ्यामध्ये सामील झालेला आहे. बर नितीनजी, या मुद्द्याच्या अनुषंगानं मी आपल्याला परत बोलायची संधी देईन. आपलं नेटवर्क येतंय जातंय करतंय, त्याच्यामुळे आपला आवाज ये जा करतोय. अजितरावांपर्यंत पोहोचायचं आहे. बालाजीराव संधी देतो आपल्याला. अजितराव, निश्चितच या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. जी बालाजीराव, थोडं थांबा बालाजीराव. अजितरावांपर्यंत पोहोचलोय, त्यांची वेळ सुरू होतीये. अजितराव, निश्चित आपण सरकारचे प्रतिनिधी आहात. एमपीएससीच्या बाजूनं आपल्याला भूमिका मांडायची प्रत्येक वेळेला गरज नाही. आता इथे तक्रार एमपीएससीच्या खोटेपणाची सगळ्यात जास्त झालेली आहे. नितीनराव, माझे मित्र नितीन आंधळे जे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत, ठामपणे सांगतो, राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत. आपल्याला एमपीएससीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांवरती शंका आहे त्या लोकांचं अटक सत्र सुरू आहे. आणि मी अतिशय खात्रीनं आपल्याला सांगतो, जर याच्यामध्ये जबाबदार अधिकारी कोणी जर दोषी आढळले ना, कारण घडलंय ना तसं, नितीन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मग पोलिसांनी पुढे तपास केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिशय कडक निर्देश होते, याच्यामध्ये कुणीही असला तरी त्याला सोडायचं नाही. त्यामुळं अतिशय कडकपणे या सगळ्या गोष्टींचा तपास झाला. पोलीस कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. या सगळ्या तुम्ही लक्षात घ्या, अतिशय वरिष्ठ 3 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात, इतर लोक तपासाच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये. त्यामुळं एमपीएससी वरचा विश्वास हा ज्यांची जबाबदारी सांभाळण्याची त्यांनी तो सांभाळला पाहिजे. पण या ठिकाणी या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं निष्पक्ष एक फेअर बॉडी असली पाहिजे याची नैतिक जबाबदारी. कारण कधीतरी कोणतरी आपल्या प्रेयसीसाठी पेपर फोडेल, कोणी मुलासाठी पेपर फोडेल, कोणी पैशांसाठी पेपर फोडेल. याकरताच तर तो आपण कायदा केला ना. आणि माझं म्हणणं असं आहे बालाजीराव, आपण राजकारण खेळत राहू. विद्यार्थी, शेतकरी, काही मुद्दे असे असतात. हा एमपीएससीचा मुद्दा असा आहे ना, याच्यामध्ये आपण राजकारण म्हणजे तुमचंही सरकार असलं तरी तुम्ही करता कामा नये, आम्ही करता कामा नये. देवेंद्रजींनी व्यक्तिगत पातळीवरती हा विषय घेतला आणि या सगळ्यांना गजाआड टाकलं. सुरुवातीला काहीच नाहीये याच्यामध्ये. असं जे लोक भासवत होते
त्यांना बॅकफुटला यावं लागलं ना. हे आता मग गृह विभागाने कशामुळे घडलं? अजितराव बरं झालं तुम्हीच वारंवार दोनदा तीनदा हा मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे मला आता प्रश्न विचारण्यासाठी संधी आहे. तुम्ही असं म्हणालात की जो एमपीएससीचा विभाग, जे राज्य लोकसेवा आयोगाचे अधिकारी काहीच घडलं नाही म्हणत होते, त्यांच्या पलीकडे जाऊन राज्याच्या गृह विभागानं काय घडलं आहे ते जनतेसमोर आणलं. मग आता प्रश्न असा उपस्थित राहतो की या सगळ्या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या सर्वोच्च व्यक्तीवर सरकार म्हणून काय कारवाई करणार आहात? माझे मित्र बालाजी गाडे पाटलांनी मगाशी एक सवंग राजकीय विधान केलं की याच्यामधनं मग भाजपला पैसे मिळतात का, ते विकतात का. बालाजीराव, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, आम्ही कधीच मी असा बेजबाबदार आरोप करणार नाही. प्रसादजींनी वेगळा प्रश्न विचारलाय. जेलमध्ये गेले. प्रसादजींनी त्यावेळेला वेगळा सुद्धा प्रश्न पेपर विचारलाय फुटले. असं मला वाटतं. नाही, मुद्दा असा आहे, त्यांचं उत्तर देतोच ना मी. पण अहो, पोरांना धमक्या दिल्या जात आहेत, पोरांना धमक्या दिल्या जात आहेत. अहो, तुम्ही तुमचं करिअर उद्ध्वस्त करा म्हणून पोरांना धमक्या दिल्या जात आहेत. जर तक्रार केली तर करिअर उद्ध्वस्त करू म्हणताय तुम्हाला. आणि जर तुम्ही म्हणत असाल एमपीएससी ही स्वतंत्र आहे, सरकारच्या हाताबाहेर आहे, सरकारच्या हाताबाहेर आहे, तुम्ही का अधिकाऱ्यांना बरखास्त केलं नाही? एमपीएससी बरखास्त करा. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी तिथं तुम्ही का नियुक्त करत नाहीत? त्या ठिकाणावरती पोलिसांचं मी अभिनंदन करतो. पोलिसांचं कौतुक आहे त्यांनी शोधून बालाजीराव, काढलं. पण सरकारनं काय एक भूमिका मिनिट. घेतली? बालाजीराव ऐका ना, हा तुम्ही जो मुद्दा विचारताय ना, मी तोच मुद्दा अजितरावांना विचारलाय. अजितरावांकडून त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. अजितराव, जर राज्याच्या गृह विभागानं दोषी व्यक्ती शोधून काढल्या तर त्या दोषी व्यक्तींच्या मागचा त्यांचा करता करविता बोलविता धनी हा कधी गजाआड जाणार? सर, असं आहे बघा की माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनीच तुकाराम मुंडेंना आणलंय. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनीच या एमपीएससीच्या सगळ्या घोळामध्ये गृह विभागाकडनं चौकशी करून हे अधिकारी जेलमध्ये टाकले. आम्ही जर जबाबदार उच्च पदस्थ 3 अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू शकतो, तर त्यांचा जो कोण हा बोलविता धनी आहे, हा कसं आहे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, या सगळ्याचा तपास होईल आणि अतिशय निष्पक्ष चौकशी या सगळ्याची सुरू आहे. ठीक आहे. या यंत्रणेमधल्या सगळ्या या पैसे खाऊ किड्यांना शोधून त्यांना ठेचून काढलं जाईल, त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. बरं, आता याच मुद्द्यावर एकदम पटकन टीव्हीवरती येऊन तावा बोललं. ठीक आहे. म्हणजे आपले मुद्दे खरेच अशातला भाग नसतो. बालाजीरावांपर्यंत ज्या पोहोचूया. पद्धतीनं आपण राजकीय आरोप केले या ठिकाणी, याच्यामध्ये किमान या गोष्टीमध्ये राजकारण न करता तुम्ही एमपीएससीचे शिक्षक होतात या नात्यानं याच्यामध्ये उपयुक्त सूचना उलट तुम्ही तपास अधिकाऱ्यांना केल्या पाहिजेत. बिलकुल. मला बालाजीरावांपर्यंत याच निमित्तानं पोहोचायचं आहे आणि बालाजीराव, याचा खुलासा आपल्याकडून लागेल की प्राप्त स्थितीमध्ये एमपीएससीचं संपूर्ण स्ट्रक्चर, एमपीएससीची राज्य लोकसेवा आयोगाची संपूर्ण रचना हीच मुळात रोगट झाली आहे. या निष्कर्षाला तुम्ही पोहोचता तेव्हा या सगळ्याचा पडद्यामागचा सूत्रधार कोण असतो? सर, सगळ्यात महत्वाचं आहे, कुठलेही स्वायत्त आयोग संस्था या सरकारच्या प्रभावाने आणि आधारानेच काम करत असतात. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मग त्यांना स्वायत्त कसं म्हणायचं? तुम्ही एका बाजूला स्वायत्तही म्हणताय आणि सरकारी हस्तक्षेप आहे असा आरोपही करताय बालाजीराव. ठीक आहे, ऐका तर, मला बोलू द्या, मला पूर्ण करू द्या. प्रसादजी, तुमचा प्रश्न उच्चारलाय तुम्ही. तर यामध्ये जर प्रशासनावरती आणि या यंत्रणांवरती जर सरकारचा धाक नसेल आणि त्याच्यातलेच लोक असं करायला भाग पाडला लावण्याची शक्यता जी इतर पेपर फुटीमध्ये दिसतेय, त्यामुळे हे सगळं घडतं. आता मला काही सूचना देऊ द्या एमपीएससीचा शिक्षक या नात्यानं. त्या अशा आहेत की आम्ही अनेक वर्षापासून विरोधी पक्ष म्हणून, त्याचबरोबर हे एमपीएससीचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही मागणी करत आलेलो आहोत की एमपीएससीचा सगळा कारभार हा युपीएससीच्या धर्तीवरती होऊ द्या. एमपीएससीचं सगळं नियमन, एमपीएससीतल्या सगळ्या परीक्षा या युपीएससीच्या धर्तीवरती होऊ द्या. पण हे सरकार 12 वर्षापासून करायला तयार नाहीये. तुमचं सरकार असताना तुम्ही का नाही केलं? बरं. एमपीएससी मध्ये नाही, सगळे महत्त्वाचे ऐका ना. बदल जे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी, आमचं सरकारच किती काळ होतं? आमच्या सरकारच किती काळ होतं? आमचं सरकार तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा. सत्ता आमचं होतं, आम्हाला करता आलं नाही. तुम्ही करून दाखवा. वयोमर्यादा वाढवली नाही, तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा ना. ज्या एमपीएससीचा आयोग नीट का चालत नाही? देवेंद्र फडणवीसांचा धाक नाहीये. अजितराव देवेंद्रजींचा धाक राहिलेला नाहीये. अजितराव देवेंद्रजींचा धाक राहिला नाही. तुमच्या नेत्यांचा धाक राहिला नाहीये. तुमच्या नेत्यांना घाबरत नाहीये देवेंद्रजींना. आम्ही केलं ते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते वाढवून दिलं.
तुम्ही केलं का? सगळ्या 2024 मध्ये एक रखडलेल्या परीक्षा दाखवा ज्यात परीक्षांसाठी पेपर फुटला नाही. विशेष बाब एक म्हणून परीक्षा एक दाखवा वर्ष ज्यात वाढवून पेपर दिलं. फुटला नाही. काँग्रेसच्या काळामध्ये देवेंद्र असं वाढवून फडणवीसांच्या होतं का? नेतृत्वात फुटलेली तुम्ही पेपरची खुल्या प्रवर्गात यादी मी करता. तुम्हाला देतो. खुल्या प्रवर्गात देवेंद्र करता. फडणवीसांच्या वयोमर्यादा कालखंडामध्ये MPSC ची फुटलेल्या वाढवावी. पेपरची म्हणून यादी मी आमचे तुम्हाला देऊ विद्यार्थी शकतो या अनेक वर्ष काव ठिकाणावरती. पडत होते. केलं का तुम्ही मला सांगा तुम्ही केलं की नाही. किती त्याकरता पेपर चांगले केले. देवेंद्र काय फडणवीस या काय व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राचं भूमिका आहे मुख्यमंत्री व्हावं सरकारवर? लागलं. काय भूमिका आहे माझ्या तुमची पक्षाची सत्ताधारी भारतीय जनता विद्यार्थी पक्षाची मरतायत सत्ता यावी तिकडं. लागली. मुलाखती काय झाल्या आता मुलाखती सत्ता झाल्या नसताना मुलाखती सत्ता आणि गेल्याच्या मुलाखतीनंतर आता एका परीक्षा रद्द होतीये. झटपट पोरांना हे आत्महत्या जे करायची असे वेळ आणताय तुमचे तुम्ही. आक्रोश पोरांना जे समोर येत आत्महत्या आहेत करायची वेळ ना, आणताय. हे केवळ अहो, बेगडी किमान आहे. MPSC हे सारखी बेगडी आहे. परीक्षा तरी नीट हे ठेवा. सगळं नाटकी गोंधळ आहे. का नाही तुम्ही विद्यार्थी अजितराव आणि विद्यार्थी बालाजीराव चांगले एक मिनिट विद्यार्थी दोघांच्याही UPSC च्या चर्चेत धर्तीवरती हस्तक्षेप करतो. NPSC शब्दाला शब्द लागत राहील, वेळ परीक्षेमध्ये त्यामध्ये खर्च होईल. नितीन रावांपर्यंत पटकन पोहोचूयात. नितीनजी, राजकीय हस्तक्षेपाचे जे आरोप केला की नाही? राजकीय पातळीवर होत आहेत त्याच्या पलीकडे MPSCत काय काय चुकतंय याच्याकडे आपण लक्ष वेधावं. त्या निमित्ताने इतर दोघांना मग नंतर बोलतं करतो. 100% MPSCच्या जे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, यांच्या नियुक्तीमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो, हे 100% सत्य आहे. आणि आमची मागणी असे की घरात चोरी झाली तर आपण चौकीदारावर कारवाई करतो ना, तर मग MPSCच्या अध्यक्षाचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर का होऊ नये? त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि आमचा पोलीस व्यवस्थेऐवजी आमची मागणी आहे की CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि हायकोर्टाच्या, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बरं, पण माझा प्रश्न हरकत नाही. नितीनजी आपल्याला असा आहे की ज्या MPSCच्या प्रमुखानं सांगितलं पेपर फुटलेला नाही, त्याच MPSCला नंतर पेपर फुटला हे मान्य करावं लागलं. अशा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाच्या राजीनाम्याबाबत समजू शकतो, पण मग चौकशी CBI कडे जाण्याची काय गरज आहे? राज्याच्या पोलिसांनी उत्तम प्रकारे निष्कर्ष चौकशी केलेली आहे असं नाही वाटत? नाही, वरिष्ठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच हे ह्याच्यामध्ये सामील आहेत. आणि आयोगाचे जे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील हे सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या पोलिसांपेक्षा खूप वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्याच राज्य सरकारच्या सेवेवरती तुमचा विश्वास नाही का? हा? तुम्हाला आमचा नितीनजी विश्वास- तुम्हाला अजितराव तुम्हाला प्रश्न राज्यसेवा विचारतायत. पासून राज्य सरकारच्या सेवेत यायचंय. आमचा आणि विश्वास तुमचा आता राहिला राज्य नाही. सरकारच्या जे चौकशीवरती चौकीदार ही विश्वास चोर नाही. आहे, आता कसं जे काय चालेल चौकीदार होती तुमचं त्यांनी धोरण? चोरी केलाय, आमचा विश्वास नाही. आणि CBI कसं काय चौकशी करायला नितीनजी, हरकत काय आहे? नितीनजी, आपली केंद्रामध्ये भूमिका तुमचं राजकीय सरकार आहे. असता कामा आणि नये. न्यायालयीन चौकशीला हरकत काय आहे? तुम्हाला परीक्षा तुम्ही अजूनही पास व्हायची आरोपींना आहे. वाचवता. MPSC ची. याच्या मागे अजून महाराष्ट्र मोठे सरकारच्या आरोपी आहेत. सेवेमध्ये राजकीय यायचंय. पक्षाचे आणि पदाधिकारी महाराष्ट्र तुम्हाला सरकारच्या याच्यामध्ये पोलिसांनी सापडतील. केलेली पुणे चौकशी शहरामध्ये तुम्ही येऊन तुम्हाला पाहू चालत शकता नाही. की आणि कोणकोणते MPSC राजकीय पासून पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये हे सामील कसं आहेत. चालेल? नितीनजी, मला या निमित्तानं अजितराव थोडंसं थांबा. नितीनजी, आपण विद्यार्थी प्रतिनिधी आहात आणि आपली या चर्चेतली भूमिका ही अराजकीय असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी जर चांगला तपास करून दोषी व्यक्ती शोधून काढल्या असतील तर तुम्ही विषय CBI कडे नेता आणि चौकीदार चोर आहे या घोषणेपर्यंत जाता. तुमच्या हेतूवर संशय येणार नाही का नितीनजी? चौकीदार म्हणजे MPSCचं काम आहे ना परीक्षा निष्पक्षपणे पार पडणं. MPSC हे चौकीदार आहे. मी राजकीय हेतून बोलत नाहीये. आम्ही फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलत नाहीये. न्यायालयीन तुला चौकशी व्हायला राजकारण हरकत काय करायचं तू आहे? एखाद्या राजकीय पक्षाची विद्यार्थी आघाडी जॉईन कर थेट राजकारणामध्ये. हे असं नाही, विद्यार्थ्यांची नाही, मी विद्यार्थ्यांची राजकीय बाजू घेतो, मी सांगून राजकीय टीव्हीवर बोलत नाहीये. बसायचं आणि न्यायालयीन राजकीय चौकशी बोलून व्हायला बोलायची हे काय करू अडचण नको. काय आहे न्यायालयीन चौकशी व्हायला? मला सगळं दोन माहिती चौकशीच्या वर आले मला तर सगळं चांगलंच आहे माहिती ना. आहे कोण कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटतं. विद्यार्थी नेते अहो, म्हणून मी मिरवणारे कुणाच्या रस्त्यावर काम करतात विद्यार्थ्यांचं तुम्ही. शिष्टमंडळ घेऊन मागच्या हे- एक महिन्यापूर्वी असं एक काही नाही. मिनिट तुम्ही अजितराव तुम्ही एक गंभीर आरोप करता आहात. अजितराव तुम्ही एक गंभीर आरोप करतायत. नितीनजी थोडंसं थांबा. मी आता अजितराव आणि आपल्या सोबतच्या बालाजीरावांना संधी देतोय कारण अजितरावांनी इथे एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. अजितराव, तुम्ही असं म्हणता आहात की राज्यातल्या विद्यार्थी चळवळी आणि खास करून लोकसेवा आयोगाला परीक्षेच्या साठी बसणारे विद्यार्थी यांना राजकीय फूस विरोधक लावतात असा आरोप तुम्ही करताय का? सर, पुण्यामध्ये आमच्या राजकीय विरोधकांनी याकरता नेत्यांचा सुळसुळाट पुण्यामध्ये केलेला आहे. आमचे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं भलं झालं पाहिजे, त्यांचं करिअर बनलं पाहिजे, याऐवजी आपण बघा ना सर, कुठलंही एखादं आंदोलन झालं की याकरता जाऊन बसतात हे लोक. कारण यांना माहिती आहे पुणे हे MPSCचं केंद्र आहे. इथल्या विद्यार्थ्यांना राजकारणाच्या नादी लावलं तर आपली पोळी भाजून घेता येते. तिथं मीडिया सहज उपलब्ध होते आणि पोपटासारखे बोलणारे विद्यार्थी नेते जे 38-40 वर्षाचे हे झाले यांना गुंडगिरी करणारी ABVP कुठे आहे? गुंडगिरी करणारी ABVP नावाची संघटना काय येत नाही? बालाजी गाडे पाटील गुंडगिरी अजितराव, उत्तर द्या. तुम्ही अत्यंत समजदार प्रवक्ते आहात, सुशिक्षित प्रवक्ते आहात. मला इतकं सांगा, ABVP पेपर फुटीसाठी काय येत नाही? पेपर फुटीच्या विरोधात अजितराव का आली नाही? कुठे ABVP? नीटच्या आंदोलनात कुठं होती? कुठं होती? कळतं ना की आता आपलं काहीच होणार नाही. परवाला मारहाण केली त्यांनी पुण्यामध्ये COEP च्या पोरांना.
मला विषय भरकटू द्यायचा नाहीये. अजितरावांनी केलेल्या आरोपाचं उत्तर देण्यासाठी मी बालाजीराव आपल्याला 30 सेकंदाचा वेळ देईन. चर्चा समारोपाच्या टप्प्यात आली आहे. पुढचे काही प्रश्न तयार आहेत. पटकन बालाजीराव उत्तर द्या 30 सेकंदात. राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत. अत्यंत चुकीचा आरोप आहे हा. भाजपच्या भोंगळ्या कारभाराच्या मुळे निर्माण झालेल्या पेपर काँग्रेसच्या काळात पेपर फुटले नाही का? पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावरती उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतोय. विरोधी पक्ष म्हणून त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भोंगळ्या कारभारामुळे हे सगळं घडतंय आणि त्यामुळे हे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही राजकारणाचं खुलं डोसक्यात घुसले असं म्हणून अपमान करताय. महाराष्ट्रातल्या 10 लाख पोरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम भाजप करत आहे आणि हे राज्यातल्या एमपीसीच्या पोरांनी समजून घ्यावं की कशा प्रकारे सरकारच्या विरोधात बोलणं सरकारला नको. बालाजीराव भविष्यासाठी तुमच्या हक्कासाठी बोलणं नको. बालाजीराव मुद्दा लक्षात आला. अजितराव पटकन एक प्रश्न विचारतो. फक्त आणि फक्त मिनिटभराचा वेळ उरलाय. अजितराव आपल्यासाठीचा प्रश्न आहे. एमपीएससीच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा होणार आहे की नाही? चौकशी सुरू आहे. एमपीएससी आयोगाचा अध्यक्ष हा काही सरकारचा जावाही नाही. आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. आमच्याकरता विद्यार्थी ही सर्वोच्च आहे. याच्यामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे हे सगळं झालेलं आहे. आम्ही काही काँग्रेस नाही, कळत नाही. 10 वर्षांनी कळतं पेपर फुटलाय, त्याचे पैसे काँग्रेसचे नेते खातात, त्याचे पैसे काँग्रेसचे नेते खातात. हे या महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. अजितराव आणि बालाजीराव दोघांनाही थांबायला सांगेन, कारण वेळेची मर्यादा आटोपलेली आहे. वेळ पुढे चाललेला आहे. मला या चर्चेला समारोप करत असताना अजितराव आठवण करून द्यायला लागेल, राज्य लोकसेवा आयोग स्वायत्त आहे याची पूर्ण कल्पना आहे. मात्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारावर सरकारचा अंकुश असणं गरजेचं आहे. त्या निमित्तानं आपण या चर्चेत होतात. आपले आभार. विरोधकांचे प्रतिनिधी या नात्यानं बालाजीराव आपलेही आभार आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नितीनजी आंधळे आपल्यालाही धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.